रात्रीचे 2 वाजलेत आणि डोळे छताकडे बघतायत. मनात एकच हिशेब सुरू आहे. पुढच्या महिन्याचा हप्ता, मुलांची फी आणि ती न संपणारी कामाची यादी. तुम्ही कधी विचार केलाय का, की आपण नक्की कोणासाठी एवढं धावतोय? आपण वस्तूचे मालक आहोत, की त्या वस्तूच आता आपले मालक बनले आहेत? हा जो श्वास कोंडल्यासारखा वाटतोय ना, तो पैसा नसल्याचा आवाज नाहीये. ती तुमच्या हरवलेल्या वेळेची हाक आहे. आपण एका अशा चक्रात अडकलोय, त्याला बाहेरून बघताना सक्सेस वाटतं, पण आतून तो फक्त एक स्ट्रगल आहे. छातीवर आलेलं हे अदृश्य दडपण, तो कामाचा ताण, हे सगळं आपण सेटल्ड होण्यासाठी करतोय असं स्वतःला सांगतो. पण सत्य हे आहे की आपण स्वतःच्या पायात सोन्याच्या बेड्या अडकवून घेतल्या आहेत. आपल्याला वाटतं की पगार वाढला की सुख येईल. पगार वाढतो आणि त्याच्यासोबत गरजांचे फास अजून आवळले जातात. हातात पैसा येतो, पण डोळ्यातली शांतता निघून जाते. आपण श्रीमंत दिसायच्या नादात इतके गुंतलोय, की श्रीमंत असणं म्हणजे काय हेच विसरून गेलोय. रिच डॅड पुअर डॅड वाचताना मला एक सत्य गवसलं, त्याने माझ्या विचारांची दिशाच बदलून टाकली. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात की श्रीमंत माणसं पैशासाठी काम करत नाहीत, तर पैसा त्यांच्यासाठी काम करतो. पण याचा अर्थ शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेट इतकाच मर्यादित नाहीये. मला जाणवलं की खरी श्रीमंती म्हणजे फ्रीडम ऑफ चॉईस. श्रीमंती म्हणजे सकाळी उठल्यावर आज मला काय करायचंय हे ठरवण्याचं स्वातंत्र्य. एक उदाहरण देतो. आपलं आयुष्य एका झाडासारखं आहे. बहुतेक लोक फक्त फळं म्हणजे पगार गोळा करण्यात आयुष्य घालवतात. पण श्रीमंत होणारी व्यक्ती मुळांवर म्हणजेच असेट्सवर लक्ष देते. मी जेव्हा माझ्या आयुष्याकडे बघितलं, तेव्हा लक्षात आलं की मी फक्त देयता म्हणजेच लायबिलिटीज गोळा करत होतो. त्याला मी गुंतवणूक समजत होतो. मोठी गाडी, मोठं घर हे माझे असेट्स नव्हते, तर ते माझे पाय ओढणारे दगड होते. ज्या दिवशी मी दिसायला श्रीमंत होण्याचा हव्यास सोडला, त्या दिवशी मला पहिल्यांदा श्रीमंत असल्यासारखं वाटलं. खरं सोनं हे तिजोरीत नसतं, तर ते तुमच्या रिकाम्या वेळेत असतं. जो वेळ तुम्ही तुमच्या माणसांसाठी, तुमच्या छंदांसाठी देऊ शकता. The real gold is not in your bank accounts. It is in the hours you own. शर्यत उंदरांची असो वा माणसांची, जो धावतो तो कायम थकलेलाच असतो. कधीतरी थांबून स्वतःला विचारा, तुम्हाला श्रीमंत दिसायचंय की श्रीमंत व्हायचंय? ज्या दिवशी तुमच्या गरजा तुमच्या नियंत्रणात येतील, त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुमच्या समृद्धीचा जन्म होईल. शांतता हीच खरी समृद्धी आहे.